क्रिकेट रसिक हो नमस्कार. वैभव सूर्यवंशी खरंच 15 वर्षाचा आहे. त्याची बॅट खरोखरच लाकडाची आहे की त्यात कुठली स्प्रिंग आहे? त्याचं 15 वर्ष वय हे खरं आहे की खोटं? अशा अनेक प्रश्नाला काल उत्तर तेव्हा मिळाली जेव्हा वैभव सूर्यवंशी जागतिक T20 IPLमधल्या विक्रमाच्या उंबरठ्यावर असताना 97 धावावर बाद होऊन तंबूत परत असताना त्याचा निरागस लहान मुलासारखा चेहरा अश्रूंनी ओथंबला होता. नमस्कार, मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनेलच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. क्रिकेट रसिको, काल राजस्थानने सनरायझर्स हैदराबादवर रॉयल विजय मिळवला आणि सनरायझर हैदराबादचा सनराईज न होऊ देता सनसेट केला. पॅट कमिन्स आल्यानंतर हैदराबादने अत्यंत दैदिप्यमान डॅशिंग कामगिरी करत प्लेऑफमधलं आपलं स्थान भक्कम केलं होतं आणि बऱ्याच लोकांचं मत होतं की हैदराबाद अंतिम फेरी गाठणार. मात्र या सर्व मतांतराला काल तेव्हा छेद मिळाला जेव्हा युवा वैभव सूर्यवंशीने आपल्या घणाघाती विक्रमी 97 धावाच्या जोरावर राजस्थानला 244 धावांचं रॉयल आव्हान उभा करून दिलं आणि त्याला उत्तर देताना सनरायझर हैदराबादचा अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि हेनरी क्लासेन जेव्हा बाद झाले तिथं स्पष्ट झालं की आजचा दिवस राजस्थानचा आहे, हैदराबादचा नाही. काल क्रिकेट सामना बघताना माझा एक क्रिकेट म्हणजे जवळचा मित्र, क्रिकेट रसिक आणि आपल्या पिंपरी चिंचवड चॅनेलचा नियमित वाचक आनंद देशमुख यांनी मला सांगितलं की ख्रिस गेलने IPLमध्ये 59 षटकाराचा विक्रम जेव्हा केला तेव्हा वैभव सूर्यवंशी फक्त जन्माला होता. IPLच्या इतिहासात एका सीझनमध्ये 59 षटकार मारण्याचा विक्रम ज्याच्या नावावर होता त्या ख्रिस गेलचा 14 वर्ष अबाधित राहिलेला विक्रम काल वैभव सूर्यवंशीने नेस्तनाबूत तर केलाच केला, वर अजून 7 उत्तुंग षटकार मारून तो विक्रम आणखी कठीण केला. आणि आत्ता तरी असं वाटतं की पुढच्या वर्षी हा विक्रम वैभव सूर्यवंशीच मोडणार. वैभव सूर्यवंशी हा 15 वर्षाचा मुलगा आहे का, असे अनेक प्रश्न अनेकांनी विचारले. त्याचं कारण जसप्रीत बुमराह असू द्या, हर्षदीप सिंग असू द्या, जॉस हेजलवूड असू द्या किंवा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स असू द्या, वैभव सूर्यवंशीची बॅट कोणालाही भीक घालत नाही, कोणालाही घाबरत नाही, कुठल्या टेन्शनला तो जुमानत नाही. त्याला फक्त एकच कळतं, बॉल पट्ट्यात सापडला की सरळ बाउंड्रीच्या बाहेर भिरकावून द्यायचं. काल त्याने केवळ 27 धावात 11 षटकार मारत 97 धावा केल्या आणि केवळ एक चेंडूवर 4 धावा काढल्या असत्या तर ख्रिस गेलचा आणखी एक विक्रम काल नेस्तनाबूत होणार होता. IPLमधलं सर्वात वेगवान शतक ख्रिस गेलच्या नावावर आहे, 30 बॉलमधलं. काल वैभव सूर्यवंशीने त्या बॉलवर जर त्याचा कॅच घेतला गेला नसता तर 28 किंवा 29 बॉलमध्ये ते शतक झालं असतं. आणि आणखी एक विक्रम युवा तमाम भारतीयांचा सुपुत्र, ज्याला आता असं वाटतं प्रत्येकाला की माझ्या घरात वैभव सूर्यवंशीसारखा मुलगा जन्माला यायला हवा होता, त्या वैभव सूर्यवंशीच्या नावावर आणखी एक विक्रम झाला असता. क्रिकेट रसिको, परमेश्वर जेव्हा भारतीय क्रिकेटवर फिदा असतो ना, प्रसन्न होतो, तेव्हा तो महान सुनील गावस्कर, अष्टपैलू कपिल देव, अनिल कुंबळे, विराट कोहली सारखी रत्न जन्माला घालतो. आणि या रत्नात आणखी एक नवरत्न ॲड होतं आहे, वैभव सूर्यवंशी. अवघ्या 15 वर्षाच्या या मुलांनी आपल्या धडाकेबाज फलंदाजीने जगातल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, भल्या मोठ्या समालोचकांना
मग तो इंग्लंडचा केविन पीटरसन असू द्या, वेस्ट इंडिजचा रिचर्ड्स असू द्या, लारा असू द्या, किंवा भारताचा दादा सौरभ गांगुली. दादाने तर काल इमिजिएट मागणी केली की वैभव सूर्यवंशीला आणखी काळ बाहेर न ठेवता भारतीय क्रिकेटच्या संघात थेट स्थान द्यावं. क्रिकेट रसिक हो, की अशी कामगिरी करणं खरोखरच खूप कठीण असतं. पण वैभव सूर्यवंशीने गेल्या 2 वर्षात अनेकदा आपल्या बॅटने ते सिद्ध करून दाखवलं की ही इज सम हाऊ मच मोर टॅलेंटेड दॅन एनीबडी. खरं सांगतो, वैभव सूर्यवंशीला कोणाचीही नजर लागू नये. T20 आणि वन डेमधला अनेक विक्रमांना, नवनवीन विक्रमाला रचणारं नाव असेल ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. कसोटीत त्याचं टेम्परमेंट कसं असेल ते कळायला वेळ लागेल, पण आत्ता तरी मला असं वाटतं तो T20 आणि वन डेच्या फॉर्मॅटमध्ये 100% बसेल. त्याला अधिक वेळ बाहेर न थांबवता भारतीय संघाने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मुख्य संघात प्रवेश द्यावा. वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत आणखी एक सांगा वाटतं, जेव्हा बॅटने मोठ्या मोठ्या गोलंदाजांना तो नामोहरम करतो, तोच वैभव सूर्यवंशी जेव्हा बाद होतो त्याची पावलं पायाला मनाचे क्विंटलचे दगडं लावावे तितकी जड होती. त्याचा तो आज काही वेळापूर्वीचा आक्रमक अक्षरशः रडकुंडी लावलेला दिसतो. आणि तेव्हा फक्त अरे खरंच आहे 15 वर्षाचं बाळ आहे बरं का. काल जेव्हा तो बाद झाला तेव्हा मी पाहिलं कुमार संगकारापासून ते कॉमेंट्री बॉक्समधले सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओ नो असे भाव होते. आणि मला विशेष खण भावला काल वैभव सूर्यवंशी निराश होऊन तंबूत परत असताना T20 फॉर्मॅटमधला जागतिक क्रमांकावर 1 नंबरवर असलेल्या अभिषेक शर्माने धावत येऊन वैभवला एक आलिंगन दिलं, त्याची पाठ थोपटली, त्याला धीर दिला. आणि हे भारतीय क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य आहे. इथे फक्त वैयक्तिक विक्रमापेक्षा किंवा वैयक्तिक स्थानाला महत्त्व न देता भारतीय संघाचं हित पाहून भारतीय संघासाठी उपयुक्त असणाऱ्या खेळाडूंची पाठराखण केली जाते. हे कालचं क्रीडा क्षेत्रातलं अत्यंत मनाला उभारी देणारं, मनाला आशा देणारं, मनाला बळ देणारं आणि सकारात्मक बीज रुजवणारं उदाहरण होतं. हॅट्स ऑफ टू अभिषेक शर्मा. आणि वैभव तर डेफिनेटली डिझर्व ऑल टाईप ऑफ ॲप्रिशिएशन. 244 धावा केल्यानंतर सनरायझर हैदराबादला 245 धावा अवघड होत्या असं माझं अजिबात मत नव्हतं. मात्र सामन्याच्या पहिल्याच षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्मा बाद झाला. ईशान किशनने आल्या वैभव सूर्यवंशीच्या थाटात किंवा त्याहून जोरात तोडफोड बॅटिंग करायला सुरुवात केली होती. मात्र हाय रे दुर्दैवा, तो 33 धावांवर बाद झाला. पाठोपाठ ट्रेव्हिस हेड बाद झाला, हेनरी क्लासेन बाद झाला आणि सनरायझर हैदराबादचा सन आज राईज होणार नाही हे सिद्ध झालं. आणि काही वेळातच तो सूर्य मावळायला सुरुवात झाली जेव्हा एका पाठोपाठ एक गडी बाद होत गेले. नितीश कुमार रेड्डीने काही प्रमाणात प्रतिकार केला, पण तो अत्यंत तोकडा होता, तो अत्यंत दुबळा होता. त्याने सनरायझर हैदराबादला विजय मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं. अखेर 47 धावांच्या अंतराने सनरायझर हैदराबाद पराभूत झालं आणि राजस्थान रॉयल्सने धडाकेबाज कामगिरी करत प्लेऑफ क्वालिफायर 2मध्ये दमदार पाऊल टाकलं. आता त्यांची लढत आज संध्याकाळी किंवा हा व्हिडिओ येईपर्यंत उद्यापर्यंत तुम्हाला कळेल की गुजरात टायटन्स जिंकलं की राजस्थान रॉयल्स जिंकलं. मात्र आज राजस्थान रॉयल्सने एक धडाकेबाज विजय मिळत क्वालिफायर 2च्या दिशेने पाऊल टाकताना गुजरात टायटन्सला एक मोठा इशारा दिला आहे की आम्हाला अंडर एस्टिमेट करू नका. एकूणच या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा सुद्धा प्रवास अत्यंत छान राहिलेला आहे, स्फूर्तिदायक राहिलेला आहे. आजच्या सामन्यातही त्यांनी गुजरात टायटन्स विरुद्ध
अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा राजस्थान रॉयल्सचे चाहते आणि वैभव सूर्यवंशीचे आता असंख्य चाहते करत असतील. तुम्हाला काय वाटतं आजच्या या सामन्यात कोण जिंकेल? वैभव सूर्यवंशी आजही अशीच एखादी विक्रमी कामगिरी करेल का? वैभव सूर्यवंशीबद्दल खूप बोलून झालं. आपण जाता जाता जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजाबद्दलही 2 शब्द बोलणं क्रमप्राप्त आहे. जोफ्रा आर्चरनी अत्यंत सुंदर आणि घातक फलंदाजी करताना सुरुवातीपासून सनरायझर हैदराबादच्या फलंदाजावर अंकुश ठेवला, ज्यामुळे सनरायझर हैदराबादला 244 धावांचं आव्हान अत्यंत कठीण गेलं. त्यामुळे जशी फलंदाजी विजयासाठी उपयुक्त असते, तितकंच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणसुद्धा संघाच्या विजयात उपयुक्त ठरतं. हे काल जोफ्रा आर्चरने रवींद्र जडेजाने सोदाहरण सिद्ध केलं. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्धही अशीच राजस्थानची रॉयल कामगिरी व्हावी अशी अपेक्षा IPLचे सर्व चाहते, राजस्थान रॉयलचे फॅन करत असतील. तुम्हाला काय वाटतं आजच्या या सामन्यात काय होईल? वैभव सूर्यवंशीचा विक्रम हुकला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझं तरी असं मत आहे की इथून पुढे अनेक विक्रम तो करणार, त्यामुळे हा विक्रम हुकल्याचं फारसं दुःख वाटावं अशी परिस्थिती नाही. वैभवकडं कमीत कमी 25 वर्ष असणार आहेत. एकूणच त्याची कामगिरी न बघता या परमेश्वराने भारताच्या झोळीत टाकलेल्या सुपुत्राला कोणाचीही नजर लागू नये इतकीच परमेश्वराकडे क्रीडा रसिक म्हणून मनापासून प्रार्थना. तुम्हाला काय वाटतं? तुमचे प्रश्न, तुमचे मतं, ज्याचा आम्हाला अत्यंत आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत, त्या प्रश्नाच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत अखेरचा प्रश्न, आपल्या चॅनेलवर आपलं प्रेम असंच वाढतं राहू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा माझं पिंपरी चिंचवड चॅनेलचा क्रिकेट गप्पा या विशेष कार्यक्रमासह माझे पिंपरी चिंचवड चॅनेलचे अनेक वेगवेगळे पॉडकास्ट. धन्यवाद. मी विवेक कुलकर्णी.